परमपूजनीय श्री गुरुदेव आणि माजरी वस्ती या गावातील सर्व गुरुदेव उपासक, गावातील भावांनो आणि माझ्या सर्व बहिणींनो, लाडक्या महिला खूप संख्येने जास्त आहेत आणि ही गोष्ट खरी आहे की महिला कुठल्याही कार्यक्रमात जास्त असतात कारण त्यांना घर चालवायचं असतं. आपला घराचा योग्य मार्ग घरच्या लोकांना योग्य दिशा देण्याचं काम महिलेच्या डोक्यात 24 तास सुरू राहते बाईच्या डोक्यामध्ये. त्यामुळे बाई आहे, गावात काय सुरू आहे, कीर्तनात काय सांगत आहे, कोण आला आहे, आपले मुलं कुठं चालले आहे, मुली अभ्यास करते का नाही, घरच्या माणसाने जेवण केलं का नाही, एवढा पूर्ण विचार आमची बहीण करत असते. म्हणून बहिणीची संख्या जास्त आहे. टाळ्यामध्ये मित्रांनो, ग्रामगीता म्हणजे महाराष्ट्राची ग्राम. तुमचं गाव तर एवढं भाग्यशाली आहे मोरे साहेब. भारतात महाराज खूप ठिकाणी गेले, परंतु अशी काही कामं सुटले ज्या गावात महाराज राहू शकले. त्यांच्या अडचणी होत्या, वेळ कमी होता, पण तसे काही मोजके गाव आहे की ज्या ठिकाणी महाराजांचे पदस्पर्श झालं. त्यातलं एक गाव म्हणजे माजरी आहे, माजरी वस्ती. जेव्हा ज्या गावात महाराज आले, त्याचे पदस्पर्श लागले, आपल्या पूर्वजांनी त्यांना पाहिलं, आशीर्वाद घेतला आणि म्हणून तो संतांच्या विचारांचा प्रभाव हा आतापर्यंत कायम सुरू आहे. आपल्या झाडे साहेबांनी तो टिकवून ठेवला, गोडे साहेबांनी आपल्यापर्यंत आणला, तुम्ही लोकांनी समर्थ साथ दिली, त्याबद्दल तुमच्या गावस्थांचं अभिनंदन. सर्व लोकांना जोडणारा कुठला कार्यक्रम आहे तो आहे म्हणजे सेवा मंडळ. घेणं गरजेचं आहे. लोकशाहीचा भाग आहे भावांनो, बरोबर आहे की नाही? जर 5 वर्षांनी इलेक्शन होते, पण गाव म्हटलं का गावात लोक काय करतात, तुम्ही या पक्षाचा, तू या पक्षाचा. इलेक्शन नंतर डोक्यातून ते निघतच नाही. मी जेव्हा दिल्लीला गेलो ना मोरे साहेब, त्या ठिकाणी सर्व नेते एका ठिकाणी मस्त चहा नाश्ता करतात, बढिया बोलतात. आपल्याला वाटतं कधी आपल्याला नाही एकत्र नातेवाईक करते एकमेकाचे, पण आपण गावातले लोक एकत्र राहणारे लोक एकमेकाचा राग. म्हणून लोकांना एकत्र करण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणजे कोणतं? गुरुदेव सेवा मंडळ आहे. टाळ्या होईल. गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य ना माझे तुझे परिवर्तनाची पाहिजे प्रभुष्ट आणि सर्वांनी. मग बदलना चाहिए जैसी वक्त आएगी. मग काय केलं पाहिजे? या पोरांना चांगले संस्कार देण्यासाठी आपण संध्याकाळी प्रार्थनेला येऊन घेऊन बसलो पाहिजे. अर्धा तास जर प्रार्थनेला आपण घेऊन बसलो तर याच्यात चांगले संस्कार होईल पोरावर. आता हे पोरं ऐकणार नाही, आज लहान आहे, हे पुढे मोठे झालेला गोंधळ करते. तुमचं नाव मुलांना संस्कार देण्याचं काम जसं बाईचं आहे तसं पुरुषांचं आहे, आजोबाचं आहे, आजीचं आहे. शिक्षकांनी काय करावं? गावातील शिक्षक आहे, त्या शिक्षकाने ट्युशन्स घ्याव्या मंदिरामध्ये. आपल्याकडे ट्यूबलाईट लावून आहे, मॅट टाकलेली आहे, सगळ्या गोष्टी आहे, त्या ठिकाणी ट्युशन्स घ्याव्या. आणि मुली आईने काय करावं? संघटन करावं, भजनाचे कार्यक्रम द्यावे, हळदी कुंकवाचे कार्यक्रम द्यावे. याच्यामुळे काय होतं माहिती आहे? यामुळे एकमेकांचा स्नेह वृद्धिगत होतो. बघा, आपण जेव्हा जन्माला येतो आणि आपलं लग्न होते आणि लग्नामध्ये आपण पाहतो मंडप असतो कडे काही असते कडे मंडप. किती मडके जोडले असते मंडपात? 4 असते का 5 असते का 2 असते? तुम्ही सांगा. 2 असते का 4 असते? 2 मडके कोण असेल? 2 मडके दोघाचे, एक नवऱ्याचं आणि एक बायकोचं. त्या काळामध्ये सामान ठेवण्यासाठी मोठमोठे काही कपाट नव्हते, मडक्यात राहायचे तांदूळ घेऊन. मडक्यात 2 मडके एकत्र आले, संसार सुरू झाला. टाळ्या होईल. 2 मडके एकत्र आले, संसार सुरू झाला. ते संसार कसा करायचा आहे? समन्वय समजदारीने करायचा आहे. मडक्यात तुम्ही सूत गुंडाळता की नाही? मडक्यात सूत गुंडाळता, तार कोणी गुंडाळला, असा वायर घेतला कोणी गुंडाळला. आपण काय असं नाही करत. काय गुंडाळतो? सूत गुंडाळतो. मडके एकत्र आले, सूत गुंडाळलं, समन्वयाने संसार करायचा.
झालं, संसार सुरू झाला. दोघांपैकी एखादा नंबर लागतो, एखादा माणूस पडतो, नवरा म्हणतो किंवा बायको म्हणतो, बरोबर आहे. मग काय करतो, एक मडकं फोडतो. दोन्ही मडके फोडतो का, एकच मडकं फोडतो. एक मडकं फोडलं त्याला काम संपलं. खेड्यामध्ये काय म्हणतात माहिती आहे का, कण्या संपल्या म्हणते, झाडी पडली मध्ये की भाकर संपली म्हणते. याचा भात संपले काय, तो भात खाऊ शकत नाही, मेला, मडकं फुटलं. ह्या ज्या गोष्टी आहेत संसाराच्या गोष्टी आहेत. पण ही जी ग्रामगीता तुम्हाला काय सांगते, संसार तुम्ही आनंदाने केला पाहिजे, समन्वयाने केला पाहिजे, हे गरजेचं आहे ना. याचं कारण असं की आवड आहे, आपल्यामध्ये प्रेम भावना असली पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे. हा माझा संमती आहे. काय होत्या संधीसाठी फक्त फोन केला, भाऊ आलो पाहिजे तुम्हाला, आमचा वार्षिक कार्यक्रम आहे, महाराजांचा कार्यक्रम आहे, मी आलो घाई. प्रेम आत्मिक भाव असला पाहिजे. आत्मिक भाव आपला अतिशय महत्वाचा आहे. आपण आज आहो उद्या राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हाताऱ्या बायांनी लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हातारे झाले आहे, तुम्ही अशी अपेक्षा करू नका की आपला फोटो हे सुनबाई लावून घरात, कारण पाहून लावू शकत नाही. घातक पडलेले राहतात, हे गाड बसलेले राहतात, केस निघालेले राहतात, पाहाले खराब दिसते. असा खतरनाक फोटो कोणती सुनबाई घरात लावत नाही. म्हणून आपल्या सुनबाईने आपली आठवण करावी, एवढं जर अपेक्षा असेल. सुनबाईशी जुळतं का, आनंदाने बोला, प्रेमाने बोला, झालं काय वाटवा. संध्याकाळी वडिलांनी पोराला घेऊन बसा, ये रे म्हणा बाबा इकडे ये, दाखव काय बोलली शिकवलं, बस काय वाचून दाखव माझ्यासमोर. शाळेतला प्रयत्न. आई वडील बोलतात मोबाईल बाजूला ठेवा, अर्धे पोरं मोबाईलवर पागल झालेले आहेत. आमच्या फ्लॅटमध्ये पुण्याहून एक पोरगा आला, म्हणजे फ्लॅटमधल्या एका माणसाचा मुलगा आला. 9 वाजता तो कोडे साहेब मोबाईल घेऊन बसला, खाली होता उभा फ्लॅटच्या खाली गाड्यामध्ये, पोर्चमध्ये. रात्री उठलो मी, पाहत होतो खिडकीतून 2 वाजेपर्यंत मोबाईल घेऊन बसतो. 2 वाजेपर्यंत मोबाईल. अरे काय करता रे बरं संदीप, काका म्हणे झोपतो रे म्हणे. अरे म्हणजे कडच काय मला बसून उभा जाऊ म्हणे, मी फोन घेऊन. एवढे आहारी गेले पोरं, बिलकुल. हे भयंकर आहे, लक्षात ठेवा. त्याला विशिष्ट मर्यादा आहे मोबाईलच्या. याच्या आहारी तुम्ही जाऊ नका. वानर म्हणतात, वानर, लक्षात ठेवा. म्हणून गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंता अवदशा येईल म्हणून दिलाय महाराज. गाड्या होत्या महाराजांच्या 1955 मध्ये लिहिलं महाराजांनी, 55. तेव्हा लोक काय म्हणतात, गाव हा नकाशा कसा आहे, गावावर देशाची परीक्षा कसं होऊ शकते. तेव्हा खरं वाटत, आता होतं ना. अमेरिकेच्या माणसाला जर पाहत असेल माजरी कसा आहे, तो गुगलवर जाऊन सर्च करो, गुगलवर माजरी कसा आहे, गुगलवर तर तुमचं गाव दिसते माजरी कसा आहे. जर माजरी खराब आहे तर काय म्हणतात, इंडिया इज डर्टी कंट्री. भारत हा अस्वच्छ देश आहे. कशावर म्हणे, नुसत्या मोबाईलवर पाहिल्यानंतर देश. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. नुसता मोबाईल गाव कसा आहे तो घेऊन माझी गरज नाही. हे केवळ लिहिलं महाराजांनी, तुमचं दूरदृष्टी त्यांची होती. म्हणून काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. हृदय सेवा मंडळ, सामुदायिक प्रार्थना, सकाळचं ध्यान, स्वच्छता, आपलं घर स्वच्छ ठेवा. आपण रांगोळ्या काय रांगोळी काढते, रांगोळी काढतो त्याच्याकडे रांगोळी काढते सांगा. आपल्याला वाटते आपल्या घरात समजलं पाहिजे. याची व्याख्या आहे, रांगोळीची व्याख्या कशी आहे माहिती आहे. रांगोळीची व्याख्या सांगितली आहे कशी, हे बघा. घरच्या बाईच्या हाताला वळण, पहा, घरच्या बाईच्या हाताला वळण आणि येणाऱ्या घरच्या माणसाच्या पायाला शिस्त लावते, त्याचं नाव आहे रांगोळी. गाड्या वाजवा. ती आपली संस्कृती आहे, ती आपली कला आहे. आपण आत्मीयतेने रांगोळी काढतो. ह्या सगळ्या कलेचा संगम आपल्या हातून झाला पाहिजे. आपल्या मुलींना शिकवा, चांगलं बोलायला शिकवा. मोबाईल तर ठीक आहे, परंतु आपण कसं बोलावं, कसं वागावं, मोठ्या लोकांशी ह्या गोष्टी सांगायची खूप गरज आहे. आता फार कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे पहिल्यापेक्षाही. आणि म्हणून गुरुदेव सेवा मंडळाच्या विचारपीठावरून संस्काराचे कार्यक्रम झाले पाहिजे, संस्कार देण्याचे कार्यक्रम झाले पाहिजे. हे बघा, आता बघा एक संस्कार सांगून थांबतो.
तुम्ही इथं लग्न नेहमी पाहता, संजूचं लग्न झालं, माझं लग्न झालं, आम्ही माहिती घोड्यावर बसलो होतो. नवरदेव घोड्यावर बसते का नाही? काय नाही घोड्यावर बसलो, कोण सांगितलं लिहून आहे? याचं कारण आहे ना, त्यावेळेस जंगल होती, पूर्ण जंगल होतं. आपल्या नवरीला म्हणजे आपल्या बायकोला आणायचं असेल भद्रावती पासून तर माजरीपर्यंत रस्त्यात जंगल राहायचं, वन्य प्राणी राहायचे, कोल्हे राहायचे, चोर राहायचे, हल्ला करायचे. हल्ला करायचे आपल्यावर. आपल्या बायकोचं रक्षण करण्यासाठी काय राहते? तलवार. नवरदेवाची का आली? तलवार. आता ती तलवार कशी झाली? मोठी तलवार कशी झाली? पहिली मोठी होती, नंतर लहान झाली. पण त्याला एक लिंबू लावते. बरोबर आहे, लिंबू. आता लिंबू माहित आहे काऊन लिंबू आहे? लिंबू कशाकरता माहित आहे? त्यावेळेस पुढे साहेब तुम्हाला माहित आहे, पूर्वीच्या काळी गुलाबजाम नव्हते. कुठे गुलाबजाम? पहिल्याच्या काळामध्ये पूर्णाच्या पुड्या राहायच्या लागतात. काळ्या बाजूला पूर्णाच्या पुड्या, गुळाच्या पुड्या राहायचे आणि गुळाच्या पुड्या, पूर्णाच्या पुड्या खाऊन जर नवरदेव बसला घोड्यावर आणि 5 कोस जर गेला, 10 कोस गेला तर नवरदेवाच्या पोटामध्ये गॅस. आता जो गॅस जर बाहेर काढायचा असेल तर कसा निघेल? रस्त्यामध्ये तिथे पुढे पाणी भेटत, त्या पाण्यामध्ये लिंबू पिळायचं आहे, पिळून घ्यायचं आहे. याच्याकरता आहे सायंटिफिक विज्ञान आहे. आपले पूर्वज मूर्ख नव्हते, समजदार होते. आपले पूर्वज लक्षात ठेवा, समजदार लोक होते. त्यांनी काही गोष्टी छान केल्या. बरं, आपण एखादा माणूस जेव्हा मरते बघा, तुम्ही पाहिलं असेल ना, ते एक माणूस बघा बातमीला बघा हातात धरते का नाही? एक सूप असते ना, आगट असते, त्या शेंटाळ असते. पाहिलं तुम्ही? आहे का नाही? ती प्रथा पहा, चांगली आहे की नाही? एक आगट आहे, सूप धरलेला आहे, सूप आहे, एक कुऱ्हाड आहे. सूप कशा करता, कुऱ्हाड कशासाठी, आगट कशासाठी? त्यावेळेस आगमनीचा प्रकार नव्हता. प्रेत न्यायचा जंगला जाळायचं आहे. घरच्या चुलीतली शेणखळ, विष्णवाची शेणखळ सोबत न्यायची आहे त्या जंगलामध्ये प्रेत जाळण्यासाठी. कशी नेणार? हातात धरून नेणार का? मळकं पाहिजे. मळक्याचा हात धरावा येतो, वाट लावावं लागते. झाड तोडण्यासाठी, लाकडं तोडण्यासाठी लाकूड पाहिजे. लाकूड तोडण्याकरता काय पाहिजे? कुऱ्हाड पाहिजे. कुऱ्हाडीनं लाकडं तोडले, विस्तव लावला, आता पेटत नाहीये. हवा देण्यासाठी सूप पाहिजे. किती बढिया आहे, पूर्वीची पद्धत आहे. एक म्हणजे मागे नको कारण मागे नको याचा बाप केला आहे. पहिलं तू खाणं असतं, तो माझा पहिला पुन्हा आठवण झाली तर पुन्हा बिघडलं काम. समजा तो आपल्याकडे कोणताही काही नाही, रस्त्यामध्ये दगड आहे, ठेच लागली, बिगडा पडला, त्या हातातलं आटकट पडलं, हा, आणि मग पुन्हा आनंदाची पाणी लोक उभे, असं होणार की नाही? तू मागं नको पाहू, समोर पाय. तुम्ही मागं पाहू, समोर पाय. आम्ही आणतो बरोबर त्या बाबा का नाही आपण? पर आमच्या भागामध्ये झाडीपट्टी मी 6 वर्ष होतो. तिथे फेकते काय? पोहे. मेल्यानंतर काय फेकते? पोहे. चंद्रपूरमध्ये एक माणूस, मोठा माणूस मेला, संजू भाऊ, ते पैसे घेत होत. हा, 10 रुपये. हा, म्हणलं 100 तरी करणार पडते का? पाहत होतो गाडी उभी ठेवली. ते पहिले 10 रुपये, 5 रुपये, 10 रुपये असं मोठा आता. ठीक आहे, झाडीपट्टीमध्ये पोहे घेत होते. मी विचार केला की पोहे कोण ठेवून नाही, ते कुठंच लिहून नाहीये. तुम्ही आता ऐकलं नसेल, ही चिंता झालं सुरू असते माझं, पोहे कोण ठेवून राहिले. कारण असं आहे, तेव्हा जंगल खूप होती, दूर दूरचे नातेवाईक यायला वेळ लागायच्या, गाड्या कुठल्या, बंडीने यायचे, रेल्वेने यायचे. अरे बाबा, नातेवाईक मेला, आपल्याला जायचं आहे, उशीर व्हायचा यासाठी. प्रेत जायचं जंगलात, स्मशानघाट ठरलेलं नव्हतं. हे घेऊन गेलं इकडं प्रेत. मग कुठं पाहत चांगला पाहिजे इकडे कुठं दिसते पा पोहा, हे पोहे पडले, मुरमुरे पडले, मुरमुरे पडले. चला, झाडीपट्टीत काय धान होतं ना, धानाचे मुरमुरे, धानाचे जे वस्तू आहे ती फेकायची. म्हणजे मागचे जे नातेवाईक उशीर झालेले लोक जागेवर पोहोचतात. हा किती बडा दृष्टिकोन आहे. आपले पूर्वज मूर्ख नव्हते, आपले पूर्वज समजदार होते. ती चांगली परंपरा सुरू करून ठेवलेली आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलंय, हम नाही अपने लिए हमको सभी से गर्ज आहे. एकटा माणूस समजा मेला, समजा जर येणारे 4 जण बसून जमेल का?
हम नहीं अपने लिए हमको सभी से गरजे सर्वांची गरज आहे. पण साधा तुम्ही बघा ह्या समूह भावाने कापूस लावला असेल एकटा तो कापूस वेचू शकते का? सोयाबीन टाकू शकते का एकटा? नाही. सामूहिक काम आहे. गावातल्या बाया पाहिजे, माणसं पाहिजे, मजूर पाहिजे, तेव्हा ते काम होते. ही जी कृषी व्यवस्था आहे भारतातली ही सामूहिक व्यवस्था अवलंबून आहे. आणि म्हणून पूज्य महात्मा गांधी आणि वंदनीय तुळशीजी महाराज यांनी सामुदायिक कल्याणाचा विचार केला. सामुदायिक कल्याणात आपला कल्याण सामुदायिक घ्या, सामुदायिक प्रार्थना. रामधून किती बढिया आहे. रामधून सकाळी काढली का नाही? काळ्या बाजूला रामधून काढली. टाळ्या वाजवायला चांगलं होते. पूर्ण भक्ती चांगलं होते. जे टाळ्यामध्ये बिमाऱ्या होतात लक्षात बाप्पा लवकर मारते. तुरंत वाजवा. काढाय हे घ्या. तब्येत 50% बिमाऱ्या दूर होते लक्षात नाही. टाळ्यामध्ये कोणी वाजवायला लावतो. त्याचं कारण आहे, सायंटिफिक कारण आहे. तुम्ही वाचा, युट्यूबवर पहा. टाळा वाजवायचे फायदे फार घरी जाऊन सांगितलं. माझं नाव कॉल इथे घोडेकर सगळं बरोबर सांगितलं आहे. टाळ्या वाजवण्याचे फायदे काय? वाजवायचे कसे असे नाही, असे सरळ घ्या. सरळ घ्या. एक घ्या. सरळ घ्या. घ्या. चला चला. धन्यवाद. नमस्कार. जय गुरु.